तर मित्रांनो, जसं की आपण राळेरासला आल्यानंतर अभिषेक शेरखाने यांच्या गोट्यावरती व्हिजिट करत असतो का, तर त्याचं कारण असं आहे की तिकोंडी खाणीचा राजाचा नातू यांच्या गोट्यामध्ये आहे काम्या, आणि पलीकडे तुम्ही पाहिलं सिद्धापूर खाणीचा सर्जाची तर वासरा आता प्रदर्शन गाजवतायत, रेस गाजवतायत. पण आता सध्या आपण काम्याची माहिती घेतोय. नमस्कार दादा. दादा नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगायचं. माझं नाव अभिषेक विभीषण शेरखाने, मुक्काम पोस्ट राळेरास, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. काम्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसा घेतला तेव्हा कसा होता? काम्या घेताना 18 महिन्याचा होता. ब्लड लाईन टिकोंडी राजा वारल्यानंतर शिरसानांजवळ त्या राजाचा पोटचा एक सोन्या म्हणून खोंड होता. त्या सोन्याचा मुलगा सोन्या वारला. माझ्या हिशोबानं चौशात वारला. तिकोंडी राजाचा नातू आहे बघा हा काम्या. काय सांगाल काम्याबद्दल? बैल शिरसानाने दिला. दोन्ही म्हणजे ती बी शिरसाना सतीशांना दोघं बी ह्याला शिरसाना, त्या दोघांशिवाय बैलच घेत नाही. त्यांनी पारख केल्यावरच बैल आपण घेतो. बैल घेताना ही खोंड पांढरा होता, पण अण्णा म्हणले पुढं जोरात मस्तपैकी वाणील म्हणले वासराला, आणि त्यांचा शब्द खराच ठरला. आता तिकोंडी राजाच्या पैदाशीच्या वैशिष्ट्यामध्ये अण्णा नेहमी सांगतात की पुढच्या पायावरचा जो पॉइंट आहे चित्राकोसा, ती पॉइंट, आणि त्याच्यापेक्षा अजून टॉप पाठीमाग जांगाडापाशी जी चित्रावान आहे, चित्राकोसा पान म्हणून किंवा काही ती लय महत्वाचं आहे तिकोंडी खाण्याला, आणि ती बघूनच मग बैल घेतला. मला कधी योग आला नाही, पण तुम्ही स्वतः तिकोंडीचा राजा बघितलाय, त्याच्यासोबत बराचसा वेळ घालवलेला आहे. त्याच्यात आणि काम्यामध्ये काय तुम्हाला गोष्टी कॉमन वाटतात राजामध्ये आणि काम्यामध्ये आहेत? काम्याचा तर वय कमी आहे. राजा प्रकाश जोताचा आला साधारणपणे 6 जातीच्या पुढं चांगला जगाला. तोपर्यंत राजाला नावच ठेवत होती सगळी लोक. राजाला नाव पाया म्हणून नावच ठेवायची. पण ज्या वेळेस वासरं पुन्हा पडायला लागली त्यावेळेस पुन्हा राजा प्रकाश जोतात चांगला आला. वासरं पडायच्या आधीच सुद्धा आपण बैल गायला आपल्या भरून आणला होता. आता राजात आणि ह्याच्यात कसा फरक माहितीये का? राजा लांबीला जास्त होता. राजाची लांबी भरपूर होती, माप होतं दांडगं. आता बैल आपला 5 हातात पाडल लवकरच, पण तरी सुद्धा त्याचं माप ही व्यवस्थित आहे. चेहरा देखणा आहे. तिकोंडीमध्ये चेहरा देखणा आहेत, पण त्या पद्धतीच तोंड वासराला आलाय. काम्याला आला आपल्या. शिपुट्टाच लांडा बैलाला. प्रचंड करंट आहे बैलाला. प्रचंड तिकोंडी खाण्याच्या जनावराला करंट नाही बैलाला, तर त्यांनी आपला एक काम्या आणि सतीश अण्णांचा हिवरगाव सोन्या, ही 2 बैल तर करंटसाठी प्रसिद्ध आहे तिकोंडी खाण्यात. तर असा हा काम्या, हे दोन्ही पण आपल्याला जर गाई तुम्हाला भरून न्यायची असेल तर राळेरास वैराग पासून किती किलोमीटर आहे, कसं यायचं? आता वैराग पासून आपण 6 किलोमीटर आहे. सोलापूर बार्शी सोलापूर हायवे रोडवर आपलं गाव आहे. वैराग पासून 6 किलोमीटर, सोलापूर पासून 40 किलोमीटर येते. मोहोळ पासून येताना 2 मार्ग आहेत. नरखेड मार्ग येऊ शकता, नरखेड पुन्हा वाळुंज वैराग, आणि एक चांगला मार्ग अजून मोहोळ लांबोटी शिरापूर रानमसले वडाळा, आणि वडाळ्यावरून 12 किलोमीटर आपलं गाव. असं तुम्ही ह्या जातीवंत खाण्याच्या जातीवंत वळू अभिषेक शेरखाने यांच्या दावणीतून लावून गाई भरून नेऊ शकता. एकदम टॉप क्लास वळू आहे बघा. आणि दादा, तुम्ही एवढा नाद करताय ह्या वयामध्ये सुद्धा, कोण गोटा बघतं? सगळं मॅनेजमेंट स्वतः मी एकटाच बघतो. एकटाच. तर ह्याला पण एक मर्दाचं काळीज लागतं, कारण वळू सांभाळणं ही साधी गोष्ट नाही. एकदम गरम रक्ताचा काम आहे आणि मोठ्या मापाचा सर्जा. तर दोन्ही जर बघितलं तर माणसं तोंडात बोट घालतील असे वळू आहेत, आणि स्वतः एकटे सगळं बघतात. कसा नाद लागला? नाद पहिल्यापासूनच आहे दादा. लहानपणापासून बैल पहिल्यापासून घरीच होती. 3ऱ्या पिढीचा नाद आपला. 3ऱ्या पिढी. बैलाचा नाद 3ऱ्या पिढीचा, पण वळूचा नाद असा ही जी केला म्हणजे काय म्हणते त्याला, प्रत्यक्ष वळूचा नाद कायमस्वरूपी तसा मीच चालू केला. तुम्ही चालू केला. तर सर्जाचे किती कामाचे किती गाय झाले? सर्जा आता 1,500चा टप्पा पार करतोय. एका अजून 4-5 गाई झाल्या का 1,500 पूर्ण होत्यात. आणि काम्या आता 750. काम्यात आता 5 दात पाडल बैल लवकर पाडेल. पण काही दात बघू देत नाही. मागच्या 2-3 दिवसाखाली आलेली गाय होती, त्यावेळेस त्यानं दात वर केले, तोंड वर केल्यानंतर दात काळा पडलेला दिसला आम्हाला. बघावं आणि बघणाऱ्यांनी बघतच राहू अशी ही दावण आणि अशी हे सुंदर वळू. आवडल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा. नंबर दिलेला आहे, एकदा तुमचा नंबर परत सांगा. माझं नाव अभिषेक विभीषण शेरखाने, मुक्काम पोस्ट राळेरास, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे 90 96 63 53 40. धन्यवाद.